विमान उड्डाणं रद्द करणं इंडिगोला महागात पडलंय। तब्बल 7,160 कोटी रुपयांचं नुकसान आहे। इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता आहे। एअरलाइन्सला 200हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत। कंपनीचे शेअर्स 3% खाली गडगडले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुणे एअरपोर्टला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुणे एअरपोर्ट परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे? प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे? किती तास या ठिकाणी प्रवाशांना थांबावं लागतंय? लागवी खरं तर मी सध्या पुण्याच्या विमानतळावरती आहे आणि या विमानतळावरती माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की अनेक ज्या विमान आहेत ते रद्द झालेले आहेत, अनेक उड्डाणं सुद्धा रद्द झालेले आहेत। अनेक प्रवासी सध्या आपल्याला खोळंबून या ठिकाणी दिसत आहेत। काही प्रवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। वेगवेगळ्या देशभरामध्ये जाणारे जे विमान आहेत याच ठिकाणावरून उड्डाण घेत असतात, परंतु दाट धुक्यामुळे या सगळ्या प्रवाशांना खोळंबून या ठिकाणी राहावं लागलेलं आहे। क्या बताएंगे, किधर जाने वाले थे आप? हम लोग जोधपुर जाने वाले थे, अभी इधर शादी में आए थे, वापस हमारे घर में शादी है उधर। तो इतना टिकट देके हमने इसलिए कराया कि हम समय पर पहुंच जाएंगे, लेकिन वहां से मैसेज भी नहीं आया यहाँ से इंडिगो की तरफ से कि आपका फ्लाइट कैंसिल हो गया। सुबह हम लोग यहाँ पे जल्दी आए तो यहाँ आने के बाद भी कोई प्रॉपर जवाब नहीं है कि आपका कैंसिल हो गया है। वहाँ पे शेड्यूल बता रहा है, स्क्रीन पे शेड्यूल बता रहा है, लेकिन यहाँ पे बोल रहे हैं कि कैंसिल हो गया है। वापस कब चालू होगा तो उसका कोई इनके पास रिस्पॉन्स वो नहीं है, जवाब नहीं है कि कब चालू होगा वापस। और अभी नहीं, अभी फिर इतना लंबा लाइन में खड़ा होके हम वहाँ पूछ रहे हैं कि भाई क्या हुआ है, तो बोल रहे हैं अभी 15 दिन तक अभी कोई कैंसिल ही है, आप यही समझो। अरे समझो क्या होता है? बोले आपका पैसा आपको मिल जाएगा। अरे पैसा तो मिल जाएगा, लेकिन हम अब लोग कैसे पहुंचेंगे जल्दी? हमारे घर में फंक्शन है, हम लोग जाएंगे कैसे? अब वो भी तो हमको कुछ गाइड करो कि आप यहाँ से यहाँ जाइए, हम लोग ये व्यवस्था कर रहे हैं। कुछ व्यवस्था नहीं, कुछ जवाब नहीं। पूछते तो बोले हमको भी नहीं पता है। ये क्या जवाब हुआ? जब इनको नहीं पता है तो हम किससे पूछेंगे बताइए? आपण बघू शकतो की अनेक प्रवासी आहेत। मॅडम, काय सांगाल, तुम्ही कुठे चाललात? ज्या प्रवाशांना आपण बघतो की या ठिकाणी क्या बताएंगे, कहाँ जाने वाले थे आप? हम जोधपुर जाने वाले थे, लेकिन जोधपुर जाने से पहले ही ना तो इंडिगो की तरफ से कोई मैसेज या इस तरह की कोई सूचना दी गई, ना कोई कॉल आया कि अब फ्लाइट कैंसिल है। अभी भी वहाँ जो बोर्ड लगा हुआ है वहाँ फ्लाइट शेड्यूल बता रहे हैं। शेड्यूल बता रहे हैं मतलब फ्लाइट चल रही है, लेकिन यहाँ जो है वो इंडिगो का जो स्टाफ भी बैठा है वो भी बड़ी बदतमीजी से बात कर रहा है। रिफंड की क्या स्थिति है या वो ऑल्टरनेटिव क्या व्यवस्था कर सकते हैं, इस बारे में कोई सूचना नहीं है। लागवी आपण बघू शकतो की पाठीमागे अनेक प्रवासी इथं खोळंबलेले आहेत आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जाणारे जे प्रवासी आहेत याच विमानतळावरून जात असतात, परंतु ते सगळे या ठिकाणी खोळंबून बसतात। काय सांगाल, कुठे तुम्ही निघाला होता? माझी अहमदाबादची फ्लाईट होती आज आणि कालपर्यंत मला काहीच कळवण्यात आलं नाही। मी सकाळी जेव्हा उठले तेव्हा मला दिसलं की बोर्ड शब्दात मेसेज लिहिला होता, वी सिन्सिअरली अपोलाइज दॅट युअर फ्लाइट टू अहमदाबाद हॅज बीन कॅन्सल्ड ड्यू टू सम ऑपरेशनल रिझन्स। आणि मग आता सगळं आमचं काहीतरी कार्यक्रम होते घरामध्ये, एंगेजमेंट वगैरे होती आणि काहीतरी मॅरेज रिलेटेड काहीतरी होतं, पण आता दुसरे ऑप्शन्स नाही आहेत आणि दुसऱ्या एअरलाइन्स नॅचरली तुमच्याकडनं खूप पैसे काढतात, त्यामुळे मनस्ताप होतो तुम्हाला? मनस्ताप होणारच नॅचरली। आणि एवढंच नाही तर आमची एक इंटरनॅशनल बुकिंग पण केलेलं आहे पुढच्या आठवड्यात, आणि ते पण आता बहुतेक सगळ्या फ्लाईट्स त्यांनी कॅन्सल करून टाकले इंडिगोनी। अशा कंपनीकडून तुम्हाला काय सांगण्यात येतंय, काय आश्वासन देण्यात येतंय? नाही, ते म्हणाले 15 दिवस लागतील। आता आपले प्लॅनिंग तर आपण कुठल्याही ट्रिपचं महिना इंटरनॅशनलचं ते 2-2 महिने आपण आधीच करतो ना, तर आता वेळेवर नवीन ऑप्शन शोधायचे म्हणजे तुम्हाला किती लागवी आपण इकडे बघू शकतो की या ठिकाणी ज्या रांगा लागलेल्या आहेत या सगळे प्रवासी इथं खोळंबून बसलेले आहेत आणि इंडिगोच्या या बरोबर काउंटरच्या समोर या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। प्रवासी वेगवेगळ्या शहरामध्ये निघाले। कुठे निघालात तुम्ही आणि काय सांगितलं जातं इंडिगो? आम्हाला चेन्नईला जायचं होतं। काल 3:30 वाजता फ्लाईट होती, पण ती काय डिले करत करत शेवटी आता कॅन्सल म्हणून आलंय। मग आता मी बॅग घ्यायसाठी थांबलोय। या ठिकाणी मोठी लाईन आपल्याला दिसत आहेत, अनेक प्रवासी आपल्याला दिसत आहेत, परंतु इंडिगो कडून मात्र कोणत्याही पद्धतीचे यांना जे आहे ते समाधानकारक उत्तर सांगण्यात येत नाही। लागवी
शिखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या सगळ्या घोळ्यावर सामान्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे, कसे हाल होतात प्रवाशांचे, पाहूया आपण. उन्होंने कुछ बोला ही नहीं है कि उनको डिले होने वाला है या कैंसिल होने वाला है, कुछ भी नहीं है. और आज सुबह पेपर में आया है कि इंडिगो का कुछ प्रॉब्लम चल रहा है. इसका मतलब अगर वो प्रॉब्लम चल रहा है तो वो कल की न्यूज़ है, तो लोगों को बताना चाहिए था कि कल ही ऐसा प्रॉब्लम हुआ है. तो सुबह लोगों को मैसेज आने चाहिए थे कि फ्लाइट डिले हो सकती है या कैंसिल हो सकती है. We are going Hyderabad. We are accompanying surgeons. There are surgeries posted in Hyderabad since yesterday. Almost 5 patients are waiting for surgeon, and they are very irresponsible. I feel they are gone against government for some silent strike. They are using this opportunity, troubling the passengers. They want to show that they are monopoly already in the industry. They don't have any other alternative. They are screwing people happiness since last 14 hours. They are not giving any proper communication. Like we know, we have taken the flight in the night, but they didn't communicate at all. Had they told that the flight is cancelled, we would have taken alternate train which was there in the morning, which were tickets were available. They didn't communicate anything. They just bought time. They were just building hope. That is very wrong. See, the entire crew is standing over there, the Indigo crew, saying there is crew crunch, and they are all lined up for cancelling the tickets. If you are to exit the passengers out, I don't think that makes sense. पुण्यातली आपण परिस्थिती पाहिली, पण मुंबई विमानतळावर नेमकी काय परिस्थिती आहे, आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी. इंडिगोच्या फ्लाईटचा मोठा प्रॉब्लेम झालेला पाहायला मिळतोय. कर्मचाऱ्यांचे नियोजन आणि त्याचबरोबर हवाई उड्डाणाच्या वेळा या सगळ्यामध्येच त्यांचा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर नागरिकांना, प्रवाशांना मेसेज येतोय की फ्लाईट लेट आहेत, मात्र फ्लाईट लेट नाही आहेत तर फ्लाईट पूर्णतः कॅन्सल झालेले आहेत, रद्द झालेले आहेत. आपण बघू शकतो की इंडिगोच्या रिझर्वेशन तिकिटिंगच्या इथे देखील मोठी लाईन जी आहे ती लागलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर पटना असेल, दिल्ली असेल, इथले सगळे जे फ्लाइट्स आहेत ते रद्द झालेले आहेत. लोक जी आहेत ती बराच वेळ इथे खोळंबलेली पाहायला मिळतात. दादा कुठे जायचं? मैं कुवैत गया था, कुवैत से इधर आया. इधर से मेरा अयोध्या की फ्लाइट थी, उसके बाद फ्लाइट लेट गई. मैं चला आया, अभी मेरा लगेज नहीं मिला कल से. फ्लाइट जो है कैंसिल या कल का दिया था, कल का फ्लाइट था, फिर जो है आज का दिया, फिर आज कैंसिल किया. 160 कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते इंडिगोचं झालेलं पाहायला मिळतंय. एकंदरीतच गर्दी देखील आहे, फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत, लोकांना सूचना ज्या आहेत त्या व्यवस्थित दिल्या जात नसल्याचा आरोप इथे सध्या विमानतळावर लोक करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.